आता आपण रिपोर्ट जनरेट करायचं बघणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला एंटिटी बनवायची गरज नाही, कारण रिपोर्टमध्ये आपण एक्झिस्टिंग एंटिटीजचाच डेटा फेच करणार आहोत. इकडे एक मी कंट्रोलर बनवतो, रिपोर्ट कंट्रोलर. त्याच्या डोक्यावर ॲनोटेशन देतो कंट्रोलर. याच्यामध्ये मला जवळपास सगळ्या रिपॉझिटरी लागणार. आतापर्यंत आपण ज्या ज्या बनवल्या आहेत त्या ऑटो वायर करून घेतो. हे झाल्यानंतर एक मी फंक्शन बनवतो, ते रिटर्न करणार HTMLचं पेज. फंक्शनचं नाव गेट रिपोर्ट. काही मला पॅरामीटर्स खाली पाठवायचे आहेत म्हणून मी इथे मॉडेल वापरणार, मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट. त्यानंतर मला हे फिल्टर करायचं आहे कुठल्या कुठल्या पॅरामीटर वाईज. तर ID इनवॉइसनुसार मला सर्च करायचं आहे. त्यानंतर डेटनुसार, डेट फ्रॉम, डेट टू. त्यानंतर कस्टमरच्या नावानुसार सर्च करायचं आहे. अजून प्रॉडक्टच्या नावानुसार पण सर्च करायचं आहे आणि कॅटेगरीच्या नावाने सर्च करायचं आहे. हे रिटर्न काय करणार, तर एक HTML पेज रिटर्न करणार ज्याचं नाव असणार सेल्स रिपोर्ट, जे आपण पुढे बनवणार. ही मेथड कॉल कधी होणार, जेव्हा गेट मॅपिंग आपण करणार तेव्हा. रिपोर्ट स्लॅश सेल्स असं. मग सेल्स रिपोर्टला मला सगळ्याचे डिटेल्स पाठवावे लागतील. मग त्याच्यासाठी एक मी मेथड बनवतो. जास्त करून आपल्याला जे कॉलम्स मिळणार आहेत ते म्हणजे काय, इनवॉइस डिटेल्स रिपॉझिटरीमध्ये, त्याच्यामध्ये जातो. मग हे मी ही मेथड मी काढून टाकतो. तर आता मी रिपॉझिटरीमध्ये जातो आणि याच्यामध्ये एक मेथड बनवतो, गेट रिपोर्ट नावाची मेथड. ही मेथड काय रिटर्न करणार, तर लिस्ट ऑफ इनवॉइस डिटेल्स. याला पॅरामीटर इनवॉइस ID इनवॉइस हा असेल, जे इकडे जे जे आहे हे सगळे असणार. ओके. आता इथे आपण कस्टम क्वेरी लिहिणार आहोत. ही कस्टम क्वेरी जी आहे ती फार मोठी आहे, म्हणजे ID, डेट फ्रॉम, डेट टू, कस्टमर या सगळ्यांनुसार. तर ती ऑलरेडी मी इथे बनवून ठेवलेली आहे. ती क्वेरी SQL क्वेरी मी इथे टाकतो, JPQL. हे झालं. मग गेट रिपोर्ट जेव्हा मेथड मी कॉल करणार तेव्हा या क्वेरीला हे पॅरामीटर पाठवले जाणार, सगळे इथे दिले आहेत ते, त्यानुसार रिझल्ट रिटर्न होणार. तो इनवॉइस डिटेल्स
प्रोडक्टच्या लिस्टच्या माध्यमात रिटर्न होणार. तर आता पुन्हा कंट्रोलरकडे येऊया आणि तो रिझल्ट आपण पाठवूया. मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट लिस्ट डेटा आणि तो रिझल्ट कसा पाठवणार, रिपॉझिटरी इनवॉइस डिटेल्स रिपॉझिटरी गेट रिपोर्ट मेथड, या मेथडला वरचे सगळे पॅरामीटर पाठवतो. आय डी इनवॉइस, डेट फ्रॉम, डेट टू, त्यानंतर कस्टमर, त्यानंतर प्रोडक्ट आणि त्यानंतर कॅटेगरी, हे सगळे पाठवले. याच्या व्यतिरिक्त अजून काय लागणार, तर हे सगळे रिपॉझिटरी मी पाठवतो, कारण त्या ठिकाणी HTML पेजमध्ये ज्या ज्या ठिकाणी IDs आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्यांची नावं डिस्प्ले करावी लागतील. मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट कस्टमर रिपॉझिटरी, कॅटेगरी रिपॉझिटरी, प्रोडक्ट रिपॉझिटरी, इनवॉइस रिपॉझिटरी, इन्व्हेंटरी रिपॉझिटरी, इनवॉइस रिपॉझिटरी, इनवॉइस डिटेल्स रिपॉझिटरी, या सगळ्या गोष्टी आपण पाठवणार या HTML पेजला, सेल्स रिपोर्ट या HTML पेजला. तर या नावाचा आपण HTML पेज बनवूया. टेम्पलेट्समध्ये HTML फाईल, ज्याचं नाव सेल्स रिपोर्ट. याला आपण हेडर देऊया सेल्स रिपोर्ट, एक हॉरिझॉन्टल लाईन टाकूया. त्यानंतर मला एक फॉर्म क्रिएट करायचा आहे, सुटसुटीत दिसायला पाहिजे म्हणून टेबल स्ट्रक्चरमध्ये घेतो. त्याच्यामध्ये हा फॉर्म कशासाठी असणार, सर्च बाय किंवा फिल्टर बाय, रिझल्ट आपल्याला फिल्टर करण्यासाठी किंवा सर्च करण्यासाठी रिपोर्ट. मग इथे इनवॉइस IDने आपल्याला जर करायचं असेल, इनवॉइस नंबरने, तर खाली आपण इथे टेक्स्ट बॉक्स देऊया. मिनिमम व्हॅल्यू त्याची 1 असणार. प्लेस होल्डर पाहिजे तर देऊ शकता. इनवॉइस नंबर नंतर डेट फील्ड घेऊया. इनपुट टाइप इज इक्वल टू डेट टाइम लोकल, हे डेट फ्रॉम, असंच काय करणार, डेट टू. त्या प्रत्येकाला आपण ID देऊया. जर जे क्वेरीने आपण करणार असू तर ID द्यावा लागेल. तर डायरेक्ट आपण जर इथून जर असं करणार असू, मेथड इज इक्वल टू गेट आणि ॲक्शन इज इक्वल टू स्लॅश रिपोर्ट स्लॅश सेल्स असं करणार असू, म्हणजे हे वालं स्लॅश रिपोर्ट स्लॅश सेल्स असं जर डायरेक्ट जर आपण करणार असू, तर आपल्याला इथे ID ऐवजी नेम द्यावं लागेल. नेम इज इक्वल टू काय, इनवॉइस NO. म्हणजे इकडे जसं आपण पास केलं आहे इथे ID इनवॉइस आहे, तर इथे पण ID इनवॉइसच आपल्याला द्यावं लागेल. इथे नेम डेट फ्रॉम, इथे नेम डेट टू, त्यानंतर कस्टमरच्या नावानुसार सर्च करायचं असेल तर इथे इनपुट टाइप टेक्स्ट दिला पाहिजे. कस्टमर, प्रोडक्ट आणि कॅटेगरी वाईज. हे झालं की त्याच्यानंतर खाली बटन टाकूया. इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट,
याला लेबल देणार आपण सर्च. त्यानंतर याला रिसेटला देणार क्लिअर. ओके, हा सगळा आपला फॉर्म रेडी आहे. तर हा फॉर्म झाल्याच्या नंतर खाली आपल्याला टेबल दाखवायचा आहे. त्यासाठी एक समजा हॉरिझॉन्टल लाईन मारूया आणि त्याच्या खाली टेबल डिस्प्ले करूया. टेबलमधला पहिला कॉलम, त्याच्यात काय काय असणार, सिरियल नंबर असणार. यांना सगळ्यांना आपण काय करूया, सेंटरला घेऊया. लाईन इज इक्वल टू सेंटर. सिरियल नंबर नंतर डेट नको, इनवॉइस नंबर. त्यानंतर डेट नंतर कस्टमरचं नाव. कस्टमरच्या नावानंतर त्याने घेतलेला प्रोडक्ट म्हणजे तो आयटम. त्याच्यानंतर त्याची खरेदी किंमत. त्याच्यानंतर त्याची विक्री किंमत. त्याच्यानंतर क्वांटिटी नंतर अमाऊंट. त्याच्यानंतर प्रॉफिट. या गोष्टी मला दाखवायच्या आहेत. मग तसा खाली थाईमलीफ वापरून डायनामिक रो क्रिएट करतो. इथे थाईमलीफवरती ॲड करतो www.timeleaf.org. याच्यात मी फॉर लूप प्रमाणे फॉर इच लूप वापरून लिस्ट आयटममधला एक आयटम घेतो आणि तो डिस्प्ले करतो. पहिला काय असणार, पहिला आयटम काय असणार, इटर डॉट इंडेक्स प्लस 1. ओके, हा पहिला आयटम असणार. दुसरा आयटम इनवॉइस नंबर. आयटम डॉट आय डी इनवॉइस. आयटम म्हणजे कोण आहे, इनवॉइस डिटेल्सचा ऑब्जेक्ट. तिसरं काय आहे, डेट आहे. डेट आपण नंतर डेट कशी रिट्राईव्ह करायची ते नंतर दाखवतो. कस्टमरचं नाव पण कसं रिट्राईव्ह करायचं ते नंतर दाखवतो. त्यानंतर इथे काय आहे, आयटम. हा आयटम मला कुठून मिळणार, तर हे ऑलरेडी आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे इनवॉइस डिटेल्स .html मध्ये. आयटमचं नाव, प्रोडक्टचं नाव, त्याच्यानंतर त्याचा परचेस रेट, रेट ऑफ परचेस. त्यानंतर रेट ऑफ सेल. त्याच्यानंतर क्वांटिटी, म्हणजे इकडे आहे तेच आपण घेऊ शकतो, आयटम डॉट क्वांटिटी. आणि इथे अमाऊंट, क्वांटिटी, अमाऊंट. आणि एक प्रॉफिटसाठी, प्रॉफिटची व्हॅल्यू आपण नंतर जनरेट करूया. तर एवढं झालं, एवढं आपण टेस्ट करून बघूया. URL काय देणार मी आता, /reports/sales.
नुसतं देणार नाही. लोकल होस्ट कोलन 8080 /report/sales. ओके, सर्च बाय आलेला आहे. या टेबलला आपण बॉर्डर पण देऊया. बॉर्डर इक्वल टू 1. इथे जर मी 3 पास केला आणि सर्च केलं तर ज्याचा ID 3 आहे त्याचे इथे डिटेल्स दिसले पाहिजेत. ओके, तर आपला जो कंट्रोलर आहे त्याच्यामध्ये इथून आपण हा लिस्ट डेटा पास करतो आहे आणि तो लिस्ट डेटा आपण डिस्प्ले करतो आहे या टेबलमध्ये. लिस्ट आयटम लिहिलं मी, तिथून लिस्ट डेटा लिहिलं पाहिजे. बघा तिथे 3 टाकला म्हणून 3 नंबरचा आला. बाय डिफॉल्ट सगळे दिसत आहेत. इथे जर मी 1 टाकला तर 1 नंबर इनवॉइसची डिटेल्स आले. 2 टाकला तर 2 नंबर इनवॉइसचे डिटेल आले. 3 टाकला तर 3 नंबर इनवॉइसचे डिटेल आले. 10 टाकला तर काहीच नाही आलं. ओके, त्यानंतर आता जर तारीख टाकली मी 1 तारीखपासून 5 तारीखपर्यंत सर्च केलं तर काही नाही. पण तेच जर मी 10 तारीख आणि 12 तारीख ह्याच्यामधला जर व्यवहार टाकला तर हे येणार. ओके, डेट वाईज येते. त्यानंतर मला कस्टमर वाईज सर्च करायचं असेल तिथे अथर्व टाकलं तर अथर्वने काय काय नेलं ते आलं. त्यानंतर मला डेटॉल डेटॉल ही प्रॉडक्ट कधी कधी खपली ते बघायचं असेल तर ते दिसतं आहे. कॅटेगरी डिटर्जंट आहे त्याचा रिपोर्ट आला. ओके, असे हे रिपोर्ट येतात. मग आता कस्टमर अथर्व आणि त्याने नेलेलं रिन असं जर मला कॉम्बिनेशनने सर्च करायचं असेल तर असं करू शकतो का, तर बघूया. आधी आपण सेल्समध्ये जाऊन लोकल होस्ट कोलन सेल्स याच्यामध्ये घेतो. अथर्वाचे डिटेल बघतो. तर याने डेटॉल आणि संतूर नेलं आहे, बरोबर. तन्मयने संतूर हिमालया रिन, याने रिन निर्मा हिमालया निर्मा. मग निर्मा बऱ्याच जणांनी नेलेला आहे. मग मी इथे समजा प्रोडक्ट टाकलं निर्मा. ओके, 3, 3 आणि 4 या बिल नंबरमध्ये आहे. इथे समजा मी टाकलं 3, 3 आणि 4 म्हणजे कोण, ह्यांनी अदिती आणि तन्वी यांच्यामध्ये आहे. तर मी इथे काय केलं, प्रोडक्ट टाकलं निर्मा आणि कस्टमरचं नाव टाकलं अदिती आणि सर्च केलं तर ते कॉम्बिनेशनने पण दिसलं पाहिजे. सगळीकडे हे ऑर दिसतं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जी गेट रिपोर्ट नावाची जी आपण क्वेरी लिहिली तिथे ती क्वेरी बदलावी लागेल. ह्याच्यात काय चेंजेस करायचे तर नंतर शांत डोक्याने आपण बघू शकतो. पण सध्या काय करायचं आहे, इथे जो आपल्याला डेटा दिसतोय मग ह्याच्यातले जे मिसिंग कॉलम्स आहेत त्या व्हॅल्यू कशा डिस्प्ले करायच्या हे आता बघूया आणि त्याच्यानंतर ते बघूया कॉम्बिनेशनने सर्च कसं करायचं ते. तर पहिलं जाऊया आपण कस्टमरचं नाव आणि डेट. मग त्याच्यात पहिला आपण जाऊया डेट हा कॉलम कसा दिसेल ते बघूया. त्याच्यातले जे जे न्यूमरिक कॉलम आहेत त्यांना आपण अलाइनमेंट राईट देऊया. त्यानंतर परचेस रेट शेवटचे 1, 2, 3, 4, 5 शेवटच्या 5 कॉलमना काय असणार, अलाइनमेंट राईटच असणार. ओके, ऑलरेडी दिलेली आहे.
आता इथे मला काय डिस्प्ले करायचं आहे, डेट डिस्प्ले करायची आहे. ती डेट कशी डिस्प्ले करू शकतो, जे आपण इनवॉइस हे जे बनवलेलं आहे ह्याच्यात डेट कुठेतरी आपण डिस्प्ले केलेली. ही बघा, ही डेट. हा कॉलम कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. मग इथे आपल्याला आयटम डॉट डेट मिळणार नाही, कारण हा आयटम म्हणजे इनवॉइस नाही, ते इनवॉइस डिटेल्स आहे. मग इनवॉइस डिटेल्समध्ये मला काय मिळणार, इनवॉइस डिटेल्स आणि इनवॉइसमधला कॉमन कॉलम कोण आहे त्याच्यावरून मला फेच करावं लागेल. तर आयटम डॉट, इथे मला ही डेट कशी मिळू शकते, तर पहिली गोष्ट म्हणजे मला इथे इनवॉइसचं ऑब्जेक्ट प्राप्त करावं लागेल. ते कसं मिळणार, इनवॉइस रिपॉझिटरी, इनवॉइस रेपो डॉट गेट रेफरन्स बाय आय डी, ओके, डॉट डेट. आता इथे आय डी कसा मिळणार, आयटम डॉट आय डी इनवॉइस अशा प्रकारे मिळणार. डेटचं भागलं, टेस्ट करून बघूया. डेटचं भागल्यानंतर आपण इथे कस्टमरचं नाव कसं डिस्प्ले करता येईल ते बघूया. डेट दिसते. आता कस्टमरचं नाव, TH:टेक्स्ट डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये कस्टमर रिपॉझिटरी डॉट गेट रेफरन्स बाय आय डी. कस्टमरचं नेम डिस्प्ले करायचं आहे. इथे कस्टमरचा आय डी कसा मिळू शकतो, तर जसं आपण इथे केलेलं आहे इनवॉइस रिपॉझिटरी डॉट गेट रेफरन्स बाय आय डी आणि इथे पुढे डॉट डेट केलेलं आहे, तसं आपल्याला इनवॉइसच्या ऑब्जेक्टमधून कस्टमरचा आय डी मिळू शकतो. मग ते मी ह्याच्यात कॉपी पेस्ट करतो आणि ज्या ठिकाणी डॉट नेम दिलं आहे त्या ठिकाणी आय डी पार्टी करतो. मला आता ही पाठ झाली आहेत कुठल्या टेबलमध्ये कुठली नावं आहेत ते. आता जर मी हे रन केलं आणि इथे बघितलं, इथे कस्टमरची नावं आली पाहिजेत, काहीतरी इथे चुकतंय. इथे 68ला एरर आला आहे. रे इथे डॉट आय डी पार्टी इथे नाही येणार, इथे येणार. हे आता मी काय केलं ते कसं समजणार, तर ह्याच्या पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते बघा, म्हणजे समजणार. कॅटेगरी केल्यानंतर प्रॉडक्टमध्ये कॅटेगरीची नावं कशी डिस्प्ले करायची हे करताना ते एक्सप्लेन केलं होतं. इथे आता हे कस्टमरची पण नावं दिसत आहेत. ओके, आता इथे आपल्याला काय काढायचं आहे, प्रॉफिट काढायचं आहे. प्रॉफिट कसा काढणार आपण, परचेस रेट इंटू क्वांटिटी ह्याचं जे आन्सर येणार आणि सेल्स रेट इंटू क्वांटिटी ह्याचं आन्सर, ह्या दोघांची वजाबाकी, विक्री किंमत वजा खरेदी किंमत करणार, मग त्याच्यात जे असणार मिळणार ते प्रॉफिट. आता इथे जसं आपण ह्या अमाऊंटसाठी लिहिलं आहे तसंच करावं लागेल. इथे मी काय करतो, TH:टेक्स्ट इज इक्वल टू, इथे पण आपल्याला प्रॉफिटची टोटल दाखवायची आहे म्हणून आपण इथे क्लास बनवूया प्रॉफिट नावाचा आणि हे असंच करावं लागेल. क्वांटिटी गुणिले रेट ऑफ सेल म्हणजे विक्री किंमत, याच्यातून मला काय मायनस करावं लागेल, क्वांटिटी गुणिले खरेदी किंमत म्हणजे रेट ऑफ परचेस.
याचं जे आन्सर असणार ते काय असणार, प्रॉफिट. हे चेक करूया. आणि जसं इथे अमाऊंटसाठी वरती खाली आपल्याला टोटल करावी लागेल, ती पण करूया अमाऊंट आणि प्रॉफिटसाठी. प्रॉफिट 10 रुपये दिसतंय, बघूया चेक करून. सेल्स रेट गुणिले क्वांटिटी किती होते, 50. आणि परचेस रेट गुणिले क्वांटिटी 8 पंचा 40, 50. ओके, 10 रुपये प्रॉफिट. बरोबर. आता जर मी इथे काहीतरी सर्च केलं, एखादं इथे कॅटेगरीच्या नावाने समजा सर्च केलं, सोप सगळे, मग ह्या प्रत्येकाच्या खाली इथे आपल्याला टोटल दिसली पाहिजे. टोटल आपण कोणाकोणाची दाखवूया, अमाऊंटची आणि प्रॉफिट, या दोन शेवटच्या कॉलमची आपण इथे टोटल दाखवूया. तसं आपण बघितलं तर क्वांटिटीची पण टोटल दाखवू शकतो, पण ते तुम्ही होमवर्क म्हणून करा. मी या दोघांची दाखवतो, अमाऊंट आणि प्रॉफिटची. त्यासाठी आपण जाऊया इनवाईस प्रिंट पेजमध्ये. याच्यामध्ये आपण इथे टोटलचा कोड लिहिलेला, तसाच सेम कोड इकडे येणार. स्क्रिप्ट टॅग सहित कॉपी करतो मी आणि याच्या हेडमध्ये टाकतो. जसं आपण हे ग्रँड टोटलसाठी लिहिलं आहे, तसंच आपण ग्रँड प्रॉफिटसाठी लिहूया. ग्रँड टोटल म्हणजे इथे आता मग नाव देऊया जी अमाऊंट. ओके, जिथे जिथे जी टोटल होतं त्या ठिकाणी जी अमाऊंट करूया, किंवा काय सम अमाऊंट असं. तसंच इथे काय असणार, सम प्रॉफिट. इथे क्लासचं नाव प्रॉफिट. हे सगळं झालं. आता आपण खाली इकडे एक रो ॲड करूया, टोटलवाला. पहिला कॉलम असणार टोटल, त्याच्यानंतर आपण डिस्प्ले करणार या दोन गोष्टी. आय डी इज इक्वल टू, इथे काय आय डी दिले आहेत आपण, सम अमाऊंट आणि सम ऑफ प्रॉफिट. ओके, हे इथे आणि इथे दाखवायचे आहेत, बरोबर ना. आणि सम आणि टोटल जे टेक्स्ट आहे त्याला एवढे कॉलम आपल्याला मर्ज करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. कॉल स्पॅन इज इक्वल टू 8. इथे बघा खाली टोटल दिसतंय, यांना आपण राईट अलाइनमेंट करूया. यांना बोल्ड पण करू शकता तुम्ही, करा नंतर बोल्ड वगैरे, बोल्ड इटॅलिक जे काही इफेक्ट वगैरे द्यायचे आहेत ते द्या.
अशा प्रकारे प्रॉफिट बघा 10 आणि 12 आणि 35, 5 2 7, 3 आणि 2 5 बरोबर येत आहे सगळं. अशा प्रकारे आपण हा रिपोर्ट कंप्लीट केलेला आहे. आता या टेक्स्ट बॉक्समधल्या कॉम्बिनेशन वाईज हा रिपोर्ट डिस्प्ले व्हायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तन्मय असेल, तन्मयने हिमालया प्रॉडक्ट कधी कधी नेलं आहे तेवढंच मला दिसलं पाहिजे, ते दिसत नाही आहे. मग हे कॉम्बिनेशन वाईज सर्च कसं करायचं हे आपण नेक्स्ट टाईमला बघूया. त्याच्यात आपण काय करणार आहोत, तर गेट रिपोर्टची ही जी काही क्वेरी आहे ही याच्यात आपण चेंजेस करणार आहोत. सध्या बेसिक रिपोर्ट आपल्याकडे तयार आहे.